अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुळजाभवानी माते की जय। आज घटस्थापना झालेली आहे। आज नवरात्रीची पहिली माळ आहे। आजपासून नवरात्रोत्सव सुरू होतोय। तर सगळ्यांनी या नवरात्रीमध्ये आपल्या कुलस्वामिनीची ओटी नक्की भरा। ओटी कशी भरायची आहे, ओटी भरण्याची अगदी साधी सोपी पद्धत कशी आहे ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। बघा, ओटी भरण्याची पद्धत शक्यतो 90% सारखीच असते। थोडीफार पद्धत जी आहे ती इकडे तिकडे होऊ शकते, पण ओटी भरताना काही गोष्टी लक्षात ठेवूनच आपण ओटी भरायची आहे। आपल्या यथाशक्तीने तुम्ही ओटी भरा। असं काही नाही की ओटीमध्ये अगदी हेच टाकलं पाहिजे, ते टाकलं पाहिजे, महागड्या साड्याच दिल्या पाहिजे, असं बिलकुल नाही आहे। तुम्ही तुमच्या यथाशक्तीने ओटी भरा, पण नवरात्रोत्सवमध्ये आपण आपल्या कुलस्वामिनीची ओटी ही भरलीच पाहिजे। तुम्ही ओटी मंदिरामध्ये जाऊन भरू शकतात, तुमच्या कुलस्वामिनीच्या मूळ स्थानी जाऊन भरू शकतात। म्हणजे जसं आता आमची कुलस्वामिनी तुळजापूरची तुळजाभवानी माता आहे, तर एक तर तुम्ही तुळजापूरला जाऊन ओटी भरा। म्हणजे मी तुम्हाला सांगते, तुमच्या देवीच्या मूळ स्थानी जाऊन, कुलस्वामिनीच्या मूळ स्थानी जाऊन तुम्ही ओटी भरा, किंवा तुम्ही देवघरात सुद्धा आपल्या कुलस्वामिनीचा मूर्ती असते, टाक असतो किंवा फोटो असतो, तिथे सुद्धा तुम्ही ओटी भरू शकतात। कुठेही तुम्ही भरली तरी मी तुम्हाला दाखवते तशाच पद्धतीने ओटी भरा। फक्त मनापासून ही ओटी भरायची आहे। मनापासून सगळ्या गोष्टी केल्या ना, मग सगळं त्याचं जे पूर्ण फळ आहे ते आपल्याला मिळत असतं। हे बघा, कोणी ओटीमध्ये सोन्या चांदीचे दागिने देतं, कोणी महागड्या साड्या देतं, कोणी देवी आईला मुकुट देतं, असं काय काय देवीला दान करतात। प्रत्येकजण आपल्या यथाशक्तीने करत असतो। कोणी एवढं मोठं केलं म्हणजे आपण एक छोटं ब्लाऊज पीस खण भरून ओटी भरली तर देवी आई आपलं ऐकणार नाही ना, असं काही नाही आहे। आपण अगदी 5 रुपयाची जरी काही वस्तू देवी आईच्या ओटीमध्ये भरली ना, पण ती मनापासून आपण केली तर त्याला खूप महत्त्व आहे। देवी आईला आपल्या भक्तांनी मनापासून केलेली भक्ती जी आहे ती अतिशय प्रिय आहे। मनापासून केलेल्या भक्तीसाठी आपली देवी आई जी ती भुकेली असते। त्यामुळे भक्ती आणि मनातला भाव हा खूप प्रिय आहे। तुम्ही काही पण करा, मनापासून करा। बघा, देवीला आपल्या यथाशक्तीने तुम्ही असेल ते द्या। आता बघा, सगळ्यात पहिले म्हणजे ओटीचं मी तुम्हाला महत्त्व सांगते। ओटी म्हणजे आपलं गर्भाशय असतं, जिथे नवीन जीव वाढतो, म्हणून महिलांचीच ओटी भरली जाते। बघा, मुलीचा साखरपुडा झाल्यानंतर तिची जी पहिली ओटी आहे, साखरपुड्यामध्ये पहिली ओटी तिला फळांची भरली जाते, आणि मग त्यानंतर सवाष्ण स्त्रीची ओटी बऱ्याच ठिकाणी भरली जाते। बऱ्याच मंगल गोष्टींच्या वेळेस सवाष्ण स्त्री जी आहे तिची ओटी भरली जाते। आई पण आपली ओटी जी आहे, आपण समजा माहेरी गेलो तर आई सुद्धा आपली ओटी भरत असते। तर नवरात्रमध्ये तुम्ही कोणत्याही दिवशी, बघा आज पहिला दिवस आहे, आजपासून कोणत्याही दिवशी तुम्ही देवी आईची ओटी भरायची आहे। सगळ्यात प्रभावी मंगळवारी आणि शुक्रवारी हे 2 दिवस जे आहे ते देवी आईचे दिवस असतात, त्या दिवशी सुद्धा भरू शकतात। आणि तुम्ही सकाळी जमलं सकाळी, संध्याकाळी जमलं संध्याकाळी, कधी पण भरा, पण प्लीज महिलांना विनंती करते, देवी आईची ओटी भरा। आणि बघा, यासोबतच अष्टमी आणि नवमीला सुद्धा ओटी भरतात। काही स्त्रिया माहिती आहे का, या 9 दिवसांमध्ये 9 वेगवेगळ्या देवींची ओटी भरत असतात, त्यात त्या आपल्या कुलस्वामिनीची सुद्धा ओटी भरतात। तुम्हाला नाही शक्य, तुम्ही एकदा ओटी भरा, पण भरा। आणि कशी भरायची आहे, काय काय सामान, सगळं मी तुम्हाला दाखवते, आणि त्या ओटीचं नंतर करायचं काय आहे हे पण मी तुम्हाला सगळं सांगते। ओटीमध्ये शक्यतो बघा, आपल्याला नऊवारी साडी जी आहे ती घ्यायची असते, ठीक आहे। मग ती काठपदराची असावी शक्यतो। ओटीतली साडी जी आहे ती काठपदराची असली पाहिजे आणि सुती रेशीम असावे। त्याचं कारण मी सांगते। सुती धाग्यांमध्ये देवतांकडून येणाऱ्या ज्या सात्विक लहरी आहेत ते ग्रहण करून धरण्याची क्षमता इतर धाग्यांच्या तुलनेमध्ये अधिक प्रमाणामध्ये असते। तर त्यामुळे देवी आईला आपण जी कुठली साडी अर्पण करणार आहे ओटीमध्ये ती शक्यतो सुती असावी, सुती धाग्याची असावी। यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे आपण बघा, ओटीमध्ये नारळ घेणार आहे। नारळामध्ये सात्विक लहरी खेचून घेण्याची क्षमता असते, म्हणून देवीला ओटीमध्ये नारळ सुद्धा वाहतात। आणि बघा, साडी जी आहे ना ती पूर्ण अशी एकदम घडी करून नाही, बऱ्यापैकी अशी मोकळी करून ठेवायची आहे। अगदी छोटी घडी करून जी आहे ती ओटीमध्ये नाही ठेवायची, बऱ्यापैकी अशी मोकळी करून मग आपल्याला ओटीच्या ताटामध्ये ठेवायचं आहे। सगळ्यात पहिले ताट घ्यायचं आहे, त्यामध्ये पहिले साडी ठेवायची आहे। आणि बघा, आपण कधी कधी ओटी भरतो तर ओटीतली साडी सुद्धा गुरुजी आपल्याला देतात, एखादी ओटीची साडी। तर ती साडी ना ती तुम्हाला कोणाला देऊ नका, तो तुम्हाला मिळालेला मान असतो। देवीच्या मूळ ठिकाणी तुम्हाला ती मिळालेली असते, तर त्यामुळे ती तुम्ही वापरा, कशीही असेल तरी तुम्ही ती वापरा, कोणाला देऊ नका। आणि दुसरी गोष्ट म्हणजे बघा, आता यामध्ये मी काय काय घेतले ते मी तुम्हाला दाखवते। या ठिकाणी तांबूल घेतले, जिथे देवीचं मंदिर असतं तिथे तुम्हाला तांबूल मिळतं। तांबूल म्हणजे जे आपलं विड्याचं पान आहे, तर त्या विड्याचं पान जे आहे त्याचं बनवलेलं असतं, जे नागवेलीचं पान आहे त्याचं तांबूल बनवलेलं असतं। तुम्हाला आरामात जिथे देवीचं सामान मिळतं तिथे मिळून जाईल। त्यानंतर ताटामध्ये बघा, पहिले मी साडी ठेवलेली आहे।
साडी पण तुम्हाला हिरवा, लाल, नारंगी, पिवळ्या अशा रंगाची तुम्हाला साडी घ्यायची, जे देवी आईचे आवडते कलर असतात. त्यानंतर खण घ्यायचा आहे. आता इथे खण बघा, म्हणजे ब्लाऊज पीस, हे पण तुम्हाला हिरवा, पिवळा अशा रंगाचं घ्यायचं आहे. शक्यतो सगळ्यांनाच माहिती काळ्या रंगाचा आपण काही ओटीमध्ये ठेवत नाही, साडी किंवा खण. ठीक आहे. यानंतर तुम्हाला यामध्ये आता बघा, इथे खोबऱ्याची वाटी आहे. यामध्ये मी सुपारी, बदाम, खारीक आहे आणि यासोबतच हळकुंड आहे. त्यामध्ये तांदूळसुद्धा आहे आणि ही नारळाची वाटी आहे. नारळाच्या खोबऱ्याच्या वाटीमध्ये मी सुपारी, बदाम, खोबरं आणि हळकुंड घेतलेलं आहे. त्यामध्ये तांदूळ आहे, पूर्ण वाटी भरून मी तांदूळ घेतलेले. तांदूळ जास्त घ्या बऱ्यापैकी. त्यानंतर नारळ घ्यायचं आहे. देवी आईला आपल्याला वेणी घ्यायची आहे आणि त्यानंतर शृंगाराचे दागिने. आता बघा, इथे तुम्हाला हिरव्या बांगड्या दिसतील. त्यानंतर मंगळसूत्र आहे, टिकली आहे, सिंदूर आहे, कानातले आहे, नथ आहे, देवीचा शृंगार, जेवढं शृंगाराचे दागिने असतात, जोडवे आहेत, या सगळ्या गोष्टी. हे बघा, इथे जोडवे आहे. त्यानंतर आरसा आहे. यानंतर मी कंगवा घेतलेला आहे. या अशा सगळ्या देवीच्या ज्या शृंगाराच्या गोष्टी आहे त्या तुम्हाला ओटीमध्ये ठेवायच्या आहे. त्यानंतर नारळ आणि वेणी, ह्या पण गोष्टी तुम्हाला ठेवायच्या आहे. आणि यासोबतच तुम्हाला दक्षिणा. आता दक्षिणा बघा, तुम्ही 11 रुपये, 121 रुपये, 101 रुपये अशी तुम्हाला दक्षिणा ठेवायची आहे. आणि यासोबतच एक तुम्हाला फळ कुठलं पण ठेवायचं आहे. सफरचंद घ्या, चिकू घ्या, कोणतं तरी एक फळ, केळी तुम्हाला ठेवायची. तर ही अशी ओटी तुम्हाला घेतल्यानंतर तुम्ही बघा, मंदिरात भरा किंवा घरच्या देवीला भरा, घरच्या देवाऱ्यासमोर अशाच प्रकारे ठेवायची. ठीक आहे. आता ही ओटी घेतल्यानंतर आपला जो पदर असतो साडीचा, हा पदर याला स्पर्श करायचा आहे. पहिले ही ओटी आपल्या छातीला लावायची आहे, मग आपल्याला देवीच्या चरणांची लावायची आहे. ठीक आहे. आणि यातल्या सगळ्या गोष्टींना आपल्याला हळद, कुंकू, अक्षता अर्पण करायच्या आहे. आणि त्यानंतर आपल्याला पदरामध्ये घेऊन ही मातेच्या चरणी आपल्याला अर्पण करायची, त्याच्या चरणांना स्पर्श करायचा आहे आणि मनापासून प्रार्थना करायची आहे. जी काही इच्छा आहे, जी काही तुमच्या मनामध्ये काही इच्छा असेल, काही सांगणं असेल, ते आपल्याला तुम्हाला देवी आईला तुम्हाला सांगायचं आहे. माझ्या घरामध्ये सुख शांती नांदू दे, भरभराटी नांदू दे. माझ्याकडून काही चूक भूल झाली असेल तर देवी आई मला माफ कर. माझ्या यथाशक्तीने मी ही तुझी ओटी भरते आहे, तिचा तू स्वीकार कर. तर असं आपल्याला अगदी साध्या पद्धतीने देवी आईची ओटी भरायची आहे. तर कळालं असेल तुम्हाला, अगदी सोपी पद्धत आहे, काहीही फार लागणार नाही आहे, पण आपल्याला ही देवीची ओटी भरायचीच आहे. बघा, देवीची ओटी नवरात्रीत भरलं ना, त्यासारखं दुसरं कुठलं पुण्य नाही आहे. आणि अगदी आवडीने भरा, खूप छान वाटतं, खूप प्रसन्न वाटतं. आणि त्यानंतर बघा, ह्या ज्या ओटीतले सामान आहे, तर बघा कधी कधी आता तुम्ही समजा घरीच भरली तर यातले ज्या नारळ वगैरे या गोष्टी आहे, ह्या तुम्ही प्रसाद म्हणून खाऊ शकतात. ते जे तांदूळ आहे ते तुम्ही वापरू शकतात, त्याचा तुम्ही खीर वगैरे बनवू शकतात. फळ जे आहे ते पण तुम्ही खाऊ शकतात. त्यानंतर बघा, साडी आहे ती तुम्ही वापरू शकतात, किंवा एखाद्या सवाष्ण महिलेला सुद्धा तुम्ही देऊ शकतात, किंवा तुम्ही स्वतः वापरली तर अतिउत्तम. दक्षिणा ज्या आहे त्या तुम्ही वापरू नका, ते तुम्ही देवघरामध्ये ठेवा किंवा एखाद्या मंदिराच्या तुम्ही दानपेटीमध्ये टाका. त्यानंतर जी वेणी वगैरे आहे ती आपण स्वतः वापरू शकतो. अशा ज्या वापरण्याच्या गोष्टी आहेत, आपण जे देवीचे अलंकार वगैरे आहेत त्यासुद्धा गोष्टी आपण स्वतः वापरू शकतो. तर अशा प्रकारे अगदी साध्या व सोप्या पद्धतीने आपल्याला तुम्ही नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये जमलं कधी पण करा. मंगळवारी, शुक्रवारी अधिक उत्तम दिवस असतात, देवी आईचे दिवस असतात, त्या दिवशी तुम्ही केलं तर अधिक उत्तम. नाही जमते कोणत्याही दिवशी करा. तुम्ही वर्किंग आहे ताई, मला सकाळी नाही जमणार, संध्याकाळी चालेल, हरकत नाही. पण विनंती करते महिलांनो, आपल्या देवीची, आपल्या कुलस्वामिनीची तुम्ही या नवरात्रीमध्ये ओटी नक्की भरा. तुम्हाला त्याचा खूप फायदा होईल. याचा म्हणजे ओटी भरणं हा खूप महत्त्वाची गोष्ट असते आणि ती आपल्याकडून वर्षातून एकदा देवीला ओटी ही भरलीच गेली पाहिजे. तर अशी ही महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती. तर ओटी नक्की भराल अशी मी अपेक्षा करते. पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.